तर नमस्कार मित्रांनो, मी अक्षय स्वागत करतो की नाही व्हिडिओमध्ये. आणि भरपूर दिवसानंतर फुल व्हिडिओ येतो आहे, कारण की सध्या कामाची गडबड जरा जादा होती. म्हणजेच ट्रॅक्टर जे आपलं ते तुरीवर चालू आहे. सध्या गावाकडे आभाळ आले त्यामुळे जरा थोडी प्रॉब्लेम चालू आहे. कारण की आभाळ आल्यानंतर शेतकऱ्याचं कसं असतं की जेवढं पटकन होईल तेवढं पटकन माल काढून घेत असतो. त्यामुळं फुल व्हिडिओ आलेच नाही, 4-5 दिवस झाले. पण आज थोडं निवांत आहे, कारण की गावाकडे कसं आहे 8 दिवसा मिळून 1 दिवस बाजार असतो आणि बाजार दिवशी सुट्टी असते, त्यामुळे कोण जादा तर काम करत नाही. तर मी काय करतोय, जे आपण ही लिंबोणी लावली होती तिला आता फुलं तर आले, फुलं पण आहे आणि छोटे छोटे फळं पण आले तिला. आता थोडी तिची कटिंग करायची होती पण सध्याच नाही करू, कारण की आता तिला फळं लागले आणि फळं खराब होऊन जाईल. आता हे जे फळं आहे, जे लिंब तिला आलेले एवढे वेळेस लिंब पिकल्यानंतरची कटिंग करू आपण. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये ड्रॅगन फ्रूट कसं लावायचं हे व्हिडिओ बनवला होता. तर एका भावानं आपली कमेंट केली ती की कशा प्रकारे लावायचं, कशी जमीन त्याला लागेल. तर जमिनीचं असं तर काही जादा हे नाही, कुठेही तुम्ही लावू शकता, पण त्याला खर्च भरपूर आहे. आणि आपलं ड्रॅगन फ्रूट जे आपण लावलं होतं, याला मी पहिले पन्नीमध्ये लावलं होतं, पण हे पन्नीमध्ये व्यवस्थित ग्रो नव्हतं करत. आता जेव्हापासून मी याला डायरेक्ट जमिनीमध्ये लावलं आहे तेव्हापासून हे भारी वाटतं आहे. हे याला नवीन 2-3 कोंब काढले. ड्रॅगन फ्रूटची पण शेती भारी आहे, पण आपल्याकडे ज्यादा तर लावत नाही इथं अजून. 1-2 ठिकाणी आहे, बघू त्यांचं उत्पादन जर भारी निघलं आणि त्यांना जर भारी भाव भेटला तर आपण पण 1-2 वर्षांना लावून पाहू. आणि आपला हरभरा सध्या आता फुलामध्ये आहे. आता आत्ताशी गेला कुठंतरी नॉर्मल जे ते हरभरे येत आहे. फुलं भरपूर आले, पण मग आभाळानं गॅरंटी कमी आहे टिकल. 1-2 फवारणी घ्यावं लागला याच्यावर. आणि गावाकडं थोडीशी पण जमीन रिकामी राहत नाही. इकडं थोडीशी जमीन बाकी होती, तर बाबांनी आणि त्यांनी इथं आता कांदे लावले. अजून पण गावाकडे पिझ्झा बर्गर हे तर भेटत नाही, पण जाम चक्कू केळी हे काहीच विकत घ्यायचं काम पडत नाही, कारण प्रत्येक शेतामध्ये 1 ना 1-2 झाडं लावलेलं असतात. फक्त एवढे जे तुम्हाला मार्केटला भेटतात त्यावर कीटकनाशकचा वापर होईल असतो. हे जे शेतामध्ये लावलेलं असतात याच्यावर आम्ही कोणतेही औषध मारत नाही, कारण जादा औषध शरीराकरता हानिकारक असतात. त्यामुळं फुल नॅचरल आहे. थोडंसं प्लॅनिंगमध्ये चेंज झाला. आजची जी आमची सरकारी सुट्टी ती रद्द झाली. थोडंसं ट्रॅक्टरचं काम निघलं, त्यामुळे आम्हाला ट्रॅक्टरवर जायचं आहे. जॉन्डे ट्रॅक्टरची जे ती रेस तर 30पर्यंत आहे, पण हे फक्त 21-22पर्यंत चालतं. याच्यावरती लॉक आहे. चालतं, मला ट्रायल दाखवतो. ट्रॅक्टरची जी ती रेस फक्त 21-22पर्यंत जाते, याच्यावर जात नाही. याची रेस जे ते मला वाटतं तरी 25वर लॉक पाहिजे होती, कारण की याला 30ची स्पीड आहे. त्यामुळे आणि याच ठिकाणी आपल्याला तूर काढण्यासाठी यायचं होतं. तूर थोडी ओली आहे, त्यामुळं जरा मशीन लोडवर चालतं आहे. तूर तर भारी आहे. ओली तूर काढायला हे मशीनला थोडं अवघड जातं. तर ओली तूर कोणत्या मशीनमध्ये भारी निघतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तसं तर माल काढायला सगळ्यात भारी मशीन हेच आहे, कारण की माल पण हे साफ काढतं आणि मालाची क्वालिटी पण 1 नंबर असतं. बाकीच्या मशीनमध्ये जे ते तुरी फुटायची शक्यता असते, पण या मशीनमध्ये अजून पण मला कधी आढळलं नाही की तुरी फुटल्या म्हणून. कारण तुरी काढण्यासाठी तर हे मशीन बेस्ट आहे, फक्त ओली तूर काढत नाही. आता जे आपलं ट्रॅक्टर चालू आहे 12 किंवा 12-13 रेसवर हे ट्रॅक्टर चालू आहे. चला तर मग ह्या व्हिडिओला करावं नाही तर समाप्त.